कोणतेही मंगल व शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा केली जाते. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते, जिला तिळकुंट चतुर्थी किंवा वरद चतुर्थी अशा विविध नावांनी ओळखले जाते. ज्या दिवशी गणेश लहरी या प्रथम पृथ्वीवर अवतरल्या तो दिवस माघ शुद्ध चतुर्थीचा मानला जातो. त्यामुळे या तिथीला विशेष आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. गणपती बाप्पा हे लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचे आराध्य दैवत आहेत. तो बुद्धीचा, ज्ञानाचा आणि विवेकाचा अधिष्ठाता मानला जातो. पराक्रमी असूनही सौम्य, तेजस्वी असूनही शांत, या आनंदी स्वभावाचा आणि सर्वांना आपलासा वाटणारा असे गणरायाचे व्यक्तिमत्व आहे. म्हणूनच देव असूनही तो सर्व गणेश भक्तांना अधिक जवळचा वाटतो. यावर्षी माघ चतुर्थी तिथी ही 22 जानेवारी रोजी मध्यरात्री 2:47 सुरू होईल व या तिथीची समाप्ती 23 जानेवारी रोजी मध्यरात्री 2:28 होईल. उदय तिथीनुसार माघ गणेश जयंती ही गुरुवार 22 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाईल. या गणेश जयंतीला पूजेचा शुभ मुहूर्त हा 2 तास 8 मिनिटांचा असेल. या दिवशी गणपती बाप्पांची पूजा ही सकाळी 8:29 सुरू करू शकता. मुहूर्ताची समाप्ती ही दुपारी 1:47 होईल. या गणेश जयंतीला भद्राचा प्रभावही दिसून येईल. भद्रा काळ हा दुपारी 2:40 सुरू होईल व 23 जानेवारी रोजी मध्यरात्री 2:28 राहील. या दिवशी भद्रा ही पृथ्वीवर वास करेल. त्यामुळे भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही, पण पूजा करण्यात कोणतेही अडथळे येणार नाहीत. कारण भद्रा काळाची सुरुवात ही 22 जानेवारी रोजी दुपारनंतर असेल. गणेश चतुर्थीप्रमाणेच शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला चंद्र पाहणे शुभ मानले जात नाही. या दिवशी चंद्र पाहिल्याने खोटे आरोप उद्भवू शकतात. म्हणूनच माघी गणेश जयंतीला चंद्राचे दर्शन घेतले जात नाही. पौराणिक कथेनुसार श्री गणेशाचे प्रमुख 2 अवतार सांगितले जातात, पण हिंदू ग्रंथानुसार श्री गणेशांनी 3 अवतार घेतले होते. त्यांनी घेतलेल्या या तिन्ही अवतारांची उत्पत्ती वेगवेगळी आहे. बाप्पाने पहिला अवतार हा वैशाख पौर्णिमेला घेतला होता. या दिवशी विनायक जयंती साजरी केली जाते. तर बाप्पाने दुसरा अवतार हा भाद्रपद शुक्ल चतुर्थीला घेतला. या दिवशी मोठ्या प्रमाणात श्री गणेश चतुर्थी साजरी केली जाते. तर तिसऱ्या अवताराचा जन्म हा माघी चतुर्थीला झाला. गणेश पुराणानुसार ऋषी कश्यप व माता आदिती यांचा पुत्र महोत्कट विनायक. पुराणानुसार महोत्कट विनायकाने केवळ स्वतःच्या सामर्थ्यावर देवतांना संकटातून मुक्त केले आणि ऋषीमुनींना निर्भय जीवन जगण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण केली. त्यांच्या या पराक्रमाची आठवण म्हणून माघी गणेश जयंती साजरी केली जाते. भाद्रपद चतुर्थीला उकडीचे मोदक गणपतीला अर्पण केले जातात, पण माघी गणेश जयंतीला तिळाचे लाडू नैवेद्य म्हणून दाखवले जातात. त्यामुळे बाप्पाला तिळाच्या लाडूंचा नैवेद्य दाखवावा. या दिवशी गणपती अथर्व शीर्षाचे पठण केल्याने किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप केल्याने मनुष्याचे सर्व अडथळे दूर होतात. अग्निपुराणात या दिवसाबद्दल उल्लेख आहे की जो कोणी या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करतो त्याला मोक्ष प्राप्त होते. गणेश जयंतीचे व्रत व पूजा केल्याने संकटाचा नाश होतो. यासोबतच या दिवशी व्रत आणि उपवास केल्याने व्यक्तीचे मानसिक विकार दूर होऊन सर्व समस्या दूर होतात अशी श्रद्धा आहे.